आता इथं खूप मोठा जोर झालाय. इथे सर्वजण खाते काका स्टेजवर चढून म्हणतात चालू आहे नॉनव्हेज. तर माझ्या शूटला बराच वेळ होता आणि इथे एक शैलेचं शूट होतं ना आपली असे आहे किशोरी मिक्सरला. तर म्हटलं चला दादा आता चक्कर मारून जावं. आज ज्या शूटला गेलो तिथं म्हटलं अरे ओळखीचा चेहरा दिसतोय नक्की कोणी. तर बघतोय तर काय आमची भाजी श्रेया लोंढे असो माणूस असो किंवा मग कोणी असो कधीच झोपत नाही कधीच नाही कधीच. कारण भक्तांच्या रक्षणासाठी भक्तांच्या काळजीपोटी महाराज नेहमी सदैव. सुप्रभात, गुड मॉर्निंग. प्रशांत नावटे व्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आता निघायचं आहे शूटला. तर घेऊयात म्हटलं गरमागरम चहा. चिंचवडला जायचं आहे, राजेश सरांचं शूट आहे आणि संध्याकाळी पण निलेश पण येणार आहे शूटला आज माझ्यासोबत. तर चला घेतो आवरून मग आपण निघूयात. मग आज आहे रविवार आणि रुद्र झोपला आहे. त्याला आम्ही उठवतोय पण तो काय उठत नाही आहे. म्हटलं झोप जाऊ दे मग. तर चला निघूयात मग आता डायरेक्ट चिंचवडमध्ये हो घेतली. आता आता मॅडमला सोडायचं ऑफिसला आणि तिथनं पुढं मग मी निघणार आहे शूटला. चलो तर वनिताला ऑफिसला सोडून आता मी निघालो चिंचवडला. मला तिकडे 400 meters, turn left onto Baner Road, Baner, Mahalandi Road. पोचल्यावरतीच व्हिडिओ बनवूया कारण इकडं सिग्नल आणि ट्रॅफिक जास्ती नसतं पण गाड्या फास्ट असतात. चला तर चला तर मग आपण आता पोचलो आहे लोकेशनला. आता राजेश सर येत आहे तिथे लोकेशनला. इथं शूट आहे आपल्याला. आता इथे नाश्त्याची सोय आहे का बघू, नाही तर पटकन एक 10 मिनिटात नाश्ता करून घेऊयात. तर मला येऊन बराच वेळ झाला होता. मग मी गेलो नाश्त्याला आणि सर आलेत आत्ता एक 20 मिनिटांनी. क्या बात आहे सर. पण बोला सर. Make a U-turn, then turn left onto Walikar Wadi Road. जय श्रीराम, जय शंकर. चला या मग. लोकेशनला पोहोचलो आपण. बॅग वगैरे घेतल्या म्हटलं आणि टायमिंगमध्ये ऑन टायमिंगला पोचलो इथं. तर इथं बऱ्याच वर्षापूर्वी मी माझ्या एका क्लायंटचं वेडिंग केलं होतं. इथं आल्यावर मला लक्षात आलं आणि त्यावेळेस खूप मजा आली आणि आपलं त्यावेळेस एक नंबरच कार्यक्रम होता. कारण त्यावेळेस आपल्याकडे जीप होती आपली आणि त्या जीपसोबत एवढे लोकांनी फोटो काढले होते ना, एवढे की विचारायलाच नको. तर चला आता घेऊयात इथं सेटअप करून आधी. खूप लोकेशन चांगलं आहे, ॲम्बियन्स पण मस्त आहे आणि ऑन टाईमला आहे आपण. कारण क्लायंट तर कोण अजून आलं नाही आहे. लेआउट वगैरे मस्त शूट करता येईल. शेट्टी क्लायंट आहे, साऊथ इंडियन आहे. तर चला घेऊयात सेटअप रेडी करून म्हणजे शूट करता येईल मग आपल्याला. चला आता कॅमेरा सेट झाला आहे, थोडं लेआउट शूट करून घेऊयात म्हणजे टेन्शन नाही परत मग. आणि नवीन ट्रेंडमध्ये जे आता चालू आहे तसं शूट करणार आहे मी. बघूयात आता. शूटला झालेली सुरुवात. आता ब्राईडची एंट्री झालेली आहे. आता आपण क्लोजअप वगैरे घेणार आहे. सर चालू आहे सरांचा आता ग्रुप फोटो, त्यानंतर क्लोजअप स्टार्ट करणार आहे. तर आता ग्रूमची पण एंट्री झालेली आहे. आता तिचे सोलो घेतले आपण. आता ह्याचे सोलो घेऊन मग कपल भेटत आहेत का बघू. म्हणजे कपलच्या पोजिंगचं टेन्शन राहायचं नाही नंतर. तर आता मस्त शूट होईल, दोघं पण छानच दिसायला. तर खूप छान असे कपल सोलो फोटो भेटले. सर पण खुश झालेत, क्लायंट पण खुश आहे. आता इथं खूप मोठा शूट झाला आहे. इथे सर्वजण खाते काका स्टेजवर चढून म्हणतात चालू आहे नॉनव्हेज. पहिल्यांदा मी आयुष्यातली साऊथ इंडियन एंगेजमेंट शूट केले. 5 मिनिटात विधी झाली आणि एंगेजमेंट पूर्ण पण झाली. 2 मिनिटातच झाली आणि काकांनी आता आमचा जीव वर खालीच झाला आणि ग्रुप चालू झाले. विधी एकदम सिम्पल सोबत 5 मिनिटात विधी कंप्लीट. काही तामजाम नाही, काही नाही. आणि लगेच रिंग केली एक्सचेंज आणि आम्ही शूट ग्रुप फोटो वगैरे झाले फायनली. आता कपल पण झाले बऱ्यापैकी आणि मग नंतर ते म्हटले आम्हाला आता जेवायला जायचं. कपल नंतर परत पाहूया, जेवून घेऊयात. कपल पण रिलॅक्स झाले. आता एंगेजमेंटचा इव्हेंट तर संपला आहे. आता आम्ही थोडा वेळ ब्रेक घेणार आहे. मग संध्याकाळी एक बड्डे शूट आहे आम्हाला इथं चिंचवडमध्ये.
तर आता हे येतो इथलं पॅकअप करू आणि मग आपण पुढं शूटला जाऊ. तर मध्ये वेळ आहे तर आता मित्र पण आलेत, एका कॉलेजला शूट चालू आहे तर तिथं मी जाणार आहे आणि सर जातील घरी. मग चला इथलं आवरून घेऊन निघूयात मग आपण पुढे. चला तर मग इथलं आता शूट संपले, आता जेवण वगैरे झालं मस्तपैकी. आता चहा कडक कुठंतरी पिऊयात आणि त्यानंतर इथं एका कॉलेजला जाऊन येऊयात. चलो. तर माझ्या शूटला बराच वेळ होता आणि इथं एक शैलेचं शूट होतं ना आपलं असे किशोरी मिक्सरला. तर म्हटलं चला जाता आता चक्कर मारून जावं. तिथं एक ॲन्युअल डे आहे कॉलेजचं. तर असे निलेश पण येतोय जातात, थांबणार इथं जरा वेळ आणि मग मी संध्याकाळी शूटला माझ्या जातो. आता यांची सेटिंग चालू आहे त्यामुळे आपण काही मध्ये जायचं नाही. आता सुहास सर आहे, शैलेश सर आहे, किशोर सर आहे, ताते सर आहे. सुहास सर तर लय खुश दिसत, सिलेक्ट झाले ते एकदम. नाही लाईव्ह नाही आहे सर, लाईव्ह उद्या दिसेल तुम्हाला. आता या शूटला मी अचानकच आलो होतो, इथं काय यायचं नियोजन नव्हतं. पण नेमकं चिंचवडमध्ये कॉलेज आहे आणि इथं मला भेटली तायडी आणि श्रेयाचं पण हेच कॉलेज निघलं नेमकं. तर मला हे अचानक भयानक म्हटलं तायडीचा मला फोन येतो तर निघाले तर आजीन तायडी इथं बसलेलं आणि तायडी मला फोन करत एकच नंबर. आज ज्या शूटला गेलो तिथं म्हटलं अरे ओळखीचा चेहरा दिसतोय, नक्की कोण आहे तर बघतोय तर काय आमची भाची श्रेया लोंढे. आणि कल्पनाच नव्हती की मला ते की हे तिचं कॉलेज आहे. रँडमली आज म्हटलं अरे ओळखीचा चेहरा आहे आणि मग बघतोय तर काय तर इथला इव्हेंट चालू झालेला आहे. ते आपापल्या कॅमेऱ्यावरती शिक्षण क्षेत्रात एक विश्वासार्ह गुणवत्तेचे केंद्र म्हणून ओळखले इव्हेंट चालू झालेलं आहे आता. शैक्षणिक वर्ष तर आता यांचं इथं कंटिन्यू शूट चालू राहणार आहे. आता मला तिथनं आलं फोन, निलेश पोचला. आता मी निघलो तिकडे शूटला. तर या गँगचं पॅकअप झालं आणि मला फोन करतील बहुतेक, भेटलो तर आम्ही सर्वजण भेटणार आहे सांगतात. तर चल निघूयात आता तिकडे शूटला पोचायचं. 15-20 मिनटं लागतील. चल काढू आपली 26-11 आणि निघूयात मग आता. तर आता पोचलो आहे लोकेशनला. इथं आपलं लोकेशन आहे, इथं शूट करायचं आता आपल्याला. आता निलेश येतोय खाली दिव्याच्या. तर आता सेकंड शूटला पण पोचलो आहे. आता गिंबल वगैरे सेट केलं आहे तर घेऊयात आपण लेआउट वगैरे मारून. निलेश आहे, निलेशचा कॅमेरा सेट करतो. छोटासा पण लोकेशन छान आहे, लायटिंग पण छान आहे, ॲम्बियन्स तरी आपण आपले लाईट यूज करणार आहे ते. तर चल लेआउट शूट करतो. आता शूटला झालं स्टार्ट. त्याची घेतली ती भावडी आणि लावली आपण गिंबलच्या इथे, म्हणजे त्याचं कॅमेऱ्याकडेच लक्ष राहील. खूप क्यूट अशी आहे, खूप छान आहे दिसायला पण, पाहू शकता तुम्ही. वीरा काय तिचा भाऊ डांबीस काहीतरी करमणूक हवी म्हणून सर्वांनी केलं लहान चिल्ल्या पिल्ल्यांना गाडा. सरांचा एक डायलॉग मला ऐकायला भेटला. काय सर डायलॉग आता? मी कुणाच्या जवळ जात नाही, लोकांना गरज आहे, लोक माझ्या जवळ येतात, असा या सरांचा डायलॉग. खतरनाक. असो माणूस असो किंवा मग कोणी असो. तर फायनली इथलं पॅकअप झाले. आता पॅकअप करायला सांगितलं, मग पॅकअप करून घेऊयात आणि मग जेवून इथून निघूयात. छान आणि छोट्या पद्धतीचा बड्डे होता, झालं आता इथलं संपलं. कधी कधी लवकर काम संपतं, बरं वाटतं, लवकर घरी जाता येतं. म्हणजे करून घेऊयात पॅकअप. तर निघालो आपण एकदा आता. तर चाललो पुढं बॅग घेऊन आता डायरेक्ट घरी गेलो. कडाक्याची अशी थंडी पडलेली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये तर सर्वात जास्त तरी चालायला पडतो. आता घरी डायरेक्ट घरी मगण्यावरती भेटूयात महाराजांच्या महाभारताला. चला तर मग म्हटलं जातो आता मालकांचं दर्शन घेऊन जाऊ. खिडकीतनं दर्शन घेऊ, खिडकीतनं खूप छान दर्शन होतं मालकांचं. आपल्या मालकाच्या दरबारात घेत जाता आपण. तर आता शांतता एकदम मठामध्ये. महाराज कधीच झोपत नाही, कधीच. कारण भक्तांच्या
रक्षणासाठी भक्तांच्या काळजीपोटी महाराज नेहमी सदैव तत्पर आहे, जागे आहे.